देवळे गावचे सुपुत्र गणेश केसरकर यांचा विशेष सत्कार, उत्कृष्ट समालोचक म्हणून गौरव। पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र तथा उत्कृष्ट क्रीडा समालोचक गणेश महादेव केसरकर यांचा सावित्री विभाग क्रीडा असोसिएशन तर्फे विशेष सत्कार ऐरोली नवी मुंबई येथे करण्यात आला। आपल्या प्रभावी समालोचन शैलीने आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला। गणेश केसरकर यांनी अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समालोचन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या बुलंद आवाजामुळे तालुक्याला एक प्रभावी समालोचक लाभला असून हा आवाज आपल्या देवळे गावाचा असल्याचा अभिमान ग्रामस्थांनी व्यक्त केला। त्यांच्या यशामागे गावकऱ्यांचे प्रेम, क्रीडा क्षेत्रातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। या सत्काराचा मान खरे तर आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश दादा कोळसकर यांचा होता, मात्र त्यांनी मोठेपणा दाखवत हा सन्मान ग्रामस्थांच्या हस्ते व्हावा अशी भूमिका घेतली। त्यामुळे गावकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात गणेश केसरकर यांचा गौरव करण्यात आला। गणेश केसरकर यांच्या यशस्वी वाटचालीची सुरुवात श्री गणेश मित्र मंडळ देवळे या व्यासपीठावरून झाली। त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याला वाव देण्याचे आणि त्यांच्यातील समालोचक घडवण्याचे कार्य पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन तसेच निलेशदादा कोळसकर यांनी केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। दरम्यान स्पर्धेमध्ये देवळेगावच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 3रा क्रमांक पटकावला। तसेच सोपान केसरकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवत गावाचा मान उंचवला। या दुहेरी यशामुळे देवळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या सत्कार सोहळ्यास आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश दादा कोळसकर, सावित्री क्रीडा असोसिएशनचे देवळे विभाग अध्यक्ष दत्ताशेठ केसरकर, खजिनदार संतोष रिंगे, सचिव नंदू कळंबे, प्रवक्ते संभाजी पार्टे यांच्यासह आपली माती आपली माणसं संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश केसरकर यांचा झालेला सन्मान आणि देवळे संघाला मिळालेली 3ऱ्या क्रमांकाचे यश त्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले। ग्रामस्थांनी हा दिवस देवळे गावासाठी अभिमानाचा आणि संस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त करत सर्व विजेत्यांचे आणि सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले। सोनी याचा दिवस आजी अमृते पाहिला अशीच भावना अनेकांच्या मनात यावेळी उमटली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, सतृप्ती भोईर, घाटकोपर।